नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आज आपण झटपट होणारे टिफिनसाठी सँडविच बनवतोय। हे सँडविच बनवण्यासाठी अगदी वेळ कमी लागतो आणि लवकर तयार सुद्धा होते। इथे मी सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहे। शिमला मिरची, गाजर, टोमॅटो, काकडी आणि इथे मी कॉर्नचे दाणे उकडून घेतलेले आहे आणि थोडासा कांदा इथे कट करून घेतलेला आहे। तर या सर्व भाज्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहे। तुम्ही चॉपर मध्ये सुद्धा या बारीक करू शकता। आता या सर्व भाज्या मी एका बाउल मध्ये टाकून घेणार आहे। आता आपल्याला याचं स्टफिंग तयार करायचं आहे। तर सर्व भाज्या मी एका बाउल मध्ये काढून घेतलेल्या आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर यामध्ये आता आपल्याला कुठलीही लाल मिरचीची पावडर किंवा मीठ टाकायची गरज नाही, फक्त आपण सॉस वापरून हे सँडविच बनवतोय। यामध्ये मी पनीर सुद्धा टाकलेलं आहे, तर बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये आता आपल्याला मी आता सर्व मिक्स करून घेते आहे भाज्या। त्यानंतर आपल्याला यामध्ये काही सॉस टाकायचे आहे। तर इथे मी शेजवान सॉस घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला मेयोनीज आणि पिझ्झा पास्ता सॉस यामध्ये ॲड करायचा आहे। तर मी इथे या भाज्यांची जेवढी क्वांटिटी आहे त्यानुसार मी इथे सॉस ॲड करत आहे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही, कोरड्याच भाज्या ठेवायच्या आहे। आपण हे जे सॉस वापरले आहे यानंतर मी थोडीशी ग्रीन चटणी टाकणार आहे। त्यानंतर ऑरेगॅनो आणि मिक्स हर्ब्स यामध्ये टाकायचे आहे। थोडासा मी चाट मसाला सुद्धा टाकलेला आहे, त्यामुळे आपल्याला मीठ किंवा लाल तिखट टाकायची गरज नाही, यानी चव छान लागते। त्यानंतर थोडंसं यावर चिली फ्लेक्स भुरभुरून घेतलेलं आहे आणि आता सर्व मिश्रण व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण मिक्स झाल्यावर आता आपल्याला इथे ब्रेडला लावून घ्यायचं आहे। तर मी इथे टोमॅटो सॉस लावून घेते आहे। तुम्हाला ग्रीन चटणी लावायची असेल तर तुम्ही ग्रीन चटणी लावून घेऊ शकता। त्यानंतर मी यावर हे फिलिंग जे आहे ते भरून घेते, म्हणजे टाकून घेते याच्यावर। त्यानंतर थोडंसं चीज यावर किसून घालणार आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चीज कमी जास्त करू शकता। तर अशा प्रकारे मी चीज यावर टाकलेला आहे। मी इथे सँडविचसाठी ब्राऊन ब्रेड यूज केलेला आहे। त्यानंतर मी सुरुवातीला बटर लावायची विसरली, तर वरून असं लावून घेते। डायरेक्ट मी सॉस लावलेला आहे म्हणून मी असं वरून दोन्ही साइडने लागेल असं बटर लावून घेते आहे। तुम्ही सँडविच मेकरमध्ये सुद्धा सँडविच करू शकता, पण मी सकाळच्या गडबडीत एका वेळेस जास्त सँडविच झाले पाहिजे तर त्यासाठी मी तव्यावरच करून घेते। तव्यावरचे सुद्धा सँडविच छान होते। तर आता आपल्याला दोन्ही बाजूनी छान परतून घ्यायचं आहे। तर मी बटर हे जे वर लावलेलं होतं ते व्यवस्थित मिक्स करून घेते आहे, म्हणजे त्याला व्यवस्थित लावून घेते आहे। तर आता आपल्याला दोन्ही साइडनी व्यवस्थित क्रिस्पी असे भाजून घ्यायचे आहे। तर बघू शकता असे छान आपले सँडविच झालेले आहे। आता आपण काढून घेऊया। तर बघू शकता किती छान असे सँडविच झालेले आहे। आपण वेज मायो सँडविच सुद्धा म्हणू शकतो किंवा व्हेजिटेबल सँडविच असं सुद्धा म्हणू शकतो। तर सकाळच्या गडबडीत जास्त वेळ न लावता असे सँडविच आपण बनवून मुलांना हेल्दी खाऊ घालू शकतो। तर ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर भेटूया। धन्यवाद।